पंढरपूरमध्ये भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहानं व्यास नारायण झोपडपट्टी अंबिकानगर या परिसरामध्ये घरात पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। पाणी परिस्थिती आहे। सध्या पंढरपूरमध्ये 100 कुटुंबांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिराज जुबाळे यांनी। भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये गेली 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1,30,000 क्युसेक्स तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये जवळपास 45,000 क्युसेक्स पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे जवळपास 2 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या ठिकाणी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये येतोय। आपण या ठिकाणी बघू शकतोय, आपण सोलापूर पंढरपूरच्या नव्या पुलावर उभे आहोत आणि हे चंद्रभागेचं रौद्र रूप आपण या ठिकाणी पाहू शकतोय। चंद्रभागा तुथडी भरून वाहत आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी असेल, अनिल नगर भाग असेल, या सकल भागामध्ये पाणी शिरल्याने जवळपास 100 घरातील 400 लोकांना या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेने सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। पंढरपूर शहरातील वाळवंट आहे, त्या चंद्रभागा वाळवंटामधील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून या ठिकाणचे सर्व घाट या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। तसेच ग्रामीण भागातील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। जवळपास 1.5 लाख क्युसेक्स वेगाने या ठिकाणी चंद्रभागा वाहत आहे। त्यामुळे पंढरपूरहून कर्नाटकला जाणारा गोपाळपूरचा पूल देखील थोड्याच वेळामध्ये पाण्याखाली गेल्यानंतर कर्नाटकाला जोडणारा रस्ता देखील बंद झाल्याने या ठिकाणची वाहतूक देखील ठप्प होणार आहे। एकंदरीतच पंढरपूर नगरपालिका असो किंवा महसूल प्रशासन असो यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम जलद गतीने सुरू केलेलं आहे आणि आज आणखीन पाणी सोडलं तर पंढरपूरला महापूर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।